नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज अत्यंत आनंदाचा क्षण आपल्यासाठी आलेला आहे. जे सर्व जातक आहेत, जे आपले व्ह्युअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, जे आपले हितचिंतक आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत गौरवशाली असा दिवस आहे म्हणायला हरकत नाही. कारण 2च दिवसापूर्वी म्हणजे रविवारी आपल्याला महाराष्ट्र अभिमान पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि या पद्धतीनं हे आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. तर यामध्ये काय आहे? सन्मानपत्र आहे. श्री स्वप्नील विजय देशपांडे, आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की आपण आपल्या कार्यकौशल्याने, परिश्रमाने आणि निष्ठेने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आपण आपल्या शैक्षणिक आणि ज्योतिष क्षेत्रात केलेल्या व्यापक, उल्लेखनीय आणि अभिमान वाटावा अशा कार्याची तसेच कौतुकास्पद कामगिरीची दखल घेऊन बंडखोर मीडिया ग्रुपच्या वतीने आपणास महाराष्ट्र अभिमान 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. भविष्यामध्ये आपल्या हातून असेच अभिमानास्पद कार्य घडत राहो हीच आपणास सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. राज्यस्तरीय पुरस्कार हा आपल्याला मिळालेला आहे. त्याच्याबरोबरच अशा पद्धतीचं एक मेडल आपल्याला पदक या ठिकाणी मिळालेलं आहे. श्री स्वप्नील विजय देशपांडे शैक्षणिक आणि ज्योतिष क्षेत्रातील अभिमानास्पद कार्याबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 अशा पद्धतीनं हे आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. खरोखरच सर्वांसाठी आपल्या अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. कारण संकटामध्ये म्हणजे 2020 साली ज्या वेळेला कोविडचा काळ होता त्यावेळेला प्रत्येकावरती संकट आलं होतं. म्हणजे दिनचर्या आणि खाण्यापिण्याची सुद्धा पंचायत होऊन बसली होती. अशी परिस्थिती असताना आमचे जे बंधू आहेत छोटे योगेश देशपांडे यांनी मला कल्पना दिली की तुझ्याकडे जर 1998 सालापासूनचं जर नॉलेज असेल ज्योतिषशास्त्राविषयी तर तू स्वतः यूट्यूब चॅनल चालू कर. तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा म्हणजे तुमच्या जे नॉलेज आहे ज्योतिषशास्त्राविषयी याबद्दल लोकांना सुद्धा माहिती होईल. आणि त्यावेळेला धाडस करून आपण हे चॅनल बनवलं, चालू केलं आणि त्याची सुरुवात अगदी शून्यापासून चालू होऊन आता सबस्क्रायबर जवळजवळ आपले 23,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. म्हणजे 23,000 जणांचं कुटुंब आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे. खरोखरच अशी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि सगळ्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे 8 दिवसापूर्वी आपल्या देशपांडे मॅडमना सुद्धा म्हणजे माझ्या ज्या पत्नी आहेत त्यांना सुद्धा उत्तम शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार सुद्धा त्यांना सुद्धा प्राप्त झालेला आहे. खरोखरच 8 दिवसामध्ये हा 2 सोहळा आमच्या भाग्यामध्ये आलेला आहे. आणि याचा परिणाम जो कर्क राशीमध्ये गुरु आलेला आहे बरोबर 11 तारखेला तो ट्रान्सफर झालेला आहे मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये. याचा असावा काय की ज्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये हे पुरस्कार आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि ज्योतिषशास्त्राविषयी हे पुरस्कार मिळत आहे. तर हे माझे यश आहे हे संपूर्ण आपल्यासारख्या सबस्क्रायबर लोकांचं आहे, आमच्या नातेवाईकांचं आहे, आमच्या आई वडिलांचं आहे, माझ्या पत्नीचं आहे, मुलाचं आहे, माझ्या मित्रमंडळींचा आहे, ज्यांनी सपोर्ट दिला माझ्या युट्यूब चॅनलला या सर्वांसाठी आहे. तसेच ज्यांनी आपल्याकडून मार्गदर्शन सुद्धा घेतलेलं आहे ज्योतिषशास्त्राविषयी त्यांचं सुद्धा हे यश आहे. कारण आपल्या कार्याची दखल हे कुठे ना कुठेतरी घेतली जाते हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि असे पुरस्कार म्हणजे फुल स्टॉप नसून तर तो पूर्ण विराम आहे, तर स्वल्प विराम आहे. याचा अर्थ की फक्त आपण हा पुरस्कार घेऊन थांबायचं नाही
तर याच्यापेक्षा आणखीन चांगलं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये आणि ज्योतिष क्षेत्रामध्ये करायचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 2012 साली आमच्या छोटा भीम स्कूल नावाने आम्ही शाळा चालू केलेली आहे. 4-5 विद्यार्थ्यांपासून आम्ही सुरुवात केली होती, तर आता आपण 200च्या वरती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य या ठिकाणी करत आहोत. आणि नुसती संख्या वाढवायची नाहीये, तर क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीनं राहिली पाहिजे. त्यासाठी 200 विद्यार्थ्यांमागं आपल्या स्कूलमध्ये 15 विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मराठीतून श्लोक, मराठी इंग्रजी भाषांतर, काळ या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मुलांना शिकवले जातात. चांगले संस्कार शिकवले जातात. मनाचे श्लोक रोजच्या रोज घेतले जातात. अनेकविध उपक्रम या शाळेमध्ये आम्ही राबवत आहोत. आपल्याला आश्चर्य वाटेल की मुलांना सुद्धा 12 राशी 27 नक्षत्र हे मुलांना तोंडपाठ आहेत. खरोखरच पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच आम्हाला प्रेरणा मिळत राहो आणि आम्ही नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ बनवत राहू याबद्दल नक्कीच वाद नाही. धन्यवाद.